काय काय भाऊ कसं काय आहे का बरं बरं जेवला काय काय नाही मला जरा झाला वेळ बरं का जायला बाहेर काम होतं मी निघालो म्हटलं एका साईडला गाडी घेतली आणि म्हटलं दोन तुम्हाला सांगावून जावं म्हटलं काय माहिती ऐका असं बा तुम्हाला सांगतो मस्तपैकी सकाळी उठलो सगळं आवं बी उरलं आणि नाश्ता जरा केलं हो सकाळचं कसं नाश्ता काय आपल्याला लागतो का नाही तर चहा काय आपण घेत नाही कारण चहा राव शरीर लई बेकार चहा शक्यतो तुम्ही बिघून चहा लई डेंजर शरीराला घातिक त्यापेक्षा गुळा चहा घ्या लई भारी एकदम शरीराला चांगला आणि तुम्ही कोराच्या काळा काय माहिती सकाळी उठलो आवरलं नाश्ता केला आणि शरीराची आरती कुरी हो मग ती चाललेली पेरायला मग चला म्हणून आपण पेरून घ्या म्हणून आपल्या घाता बघूया शेतात मग गेलो आमचं पेरलं आणि त्यांचं पेरलं कसं होती माहिती घात असल्या मुतीत पेरून घ्या ते बघा कसं होते 1-2 पाऊस पडला आणि त्याचा चिखल झाला अजिबात काय पेरा चालत नाही बघा मग घात आल्याशिवाय पेरा चालत नाही अजिबात आता इथनं बरं खरी कामं जाऊ शेतकऱ्याची मग पेरणी असून दे टोकन असून दे भुईमुग आणि काय असून कामं आणि मग त्याला काही एक बी लागणार बरं का आता कसं होते जरा पीक जर वर आलं ना असं थोडं उगून आले की नाही मग त्याला कोलपायला असून दे मग त्याला भांगले असून दे मग आणि युरिया लागू टाकणे सगळं बा त्याला द्यावते बा वेळच्या काय करत ते आणि शेतकऱ्याला कधी भारी वाटते माहिती ज्यावेळी असं पीक येतं ना उगून असं सगळ्या शेतात भारी हिरवगार साईड शेत असते त्यावेळी जो आनंद असतो शेतकऱ्याच्या चेहऱ्याचा लई भारी असतो बा आनंद वेगळा असतो म्हणून तुम्ही जगात भारी शेतकऱ्याचा कष्टकरी कोण नाही अहो तुमच्या आमच्यासारखे लोक राव AC-BCवर बसून काम करतात शेतकरी एकमेव असा आहे की तू भर उन्हात काम करतो ऊन म्हण नाही पाऊस म्हण नाही काय नाही म्हणून त्याला जगाचं पोषण म्हणतात आणि शेतकऱ्याला कमी गावा समजा नाही शेतकरी हा जगापेक्षा भारी असतो लई कष्टकरी हो म्हणून म्हणतो # ओनली शेतकरी चालतंय जाऊ का भाऊ भेटूच की पुन्हा बाय बाय